नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला चीन आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे त्यासंबंधीची बातमी बघूयात। लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री भारत चीन सीमेवर 42 दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावानं रक्तरंजित रूप धारण केलं। भारतीय हद्दीतील प्रदेशाचा ताबा घेऊन ठाण मांडून बसलेल्या चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर रात्री लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला। यामध्ये भारतीय लष्कराचे कर्नल दर्जाचा कमांडिंग ऑफिसरसह 20 जवान शहीद झाले। सरकारी सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार यामध्ये चीनचे 43 सैनिक मारले गेलेले आहेत, तर दुसरीकडे भारतीय सैनिकांनी जाणून बुजून उस्कावणारे हल्ले केले, त्यामुळे गंभीर संघर्ष झाला आणि जवान शहीद झाले असं चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामध्येच आता यावरून राजकारण सुरू झालंय। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारले आहेत। या घटनेवर पंतप्रधानांनी मौन का बाळगले असं राहुल गांधींनी ट्विट केलेलं आहे। तर चीन विरोधात संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असून या लढाईमध्ये शिवसेना केंद्र सरकार सोबत असल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपण बघतोय ही सगळी परिस्थिती असताना चीनच्या संयुक्त सरावाचे व्हिडिओ जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये सुद्धा उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत। कालपासूनच बैठकींचा सिलसिला सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळी दृश्य आहेत, चीनचा संयुक्त सराव सुरू असल्याची ही दृश्य आहेत। या सगळ्यामध्ये चीननं चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे बघा। तर भारतीय सैनिकांनी जाणून बुजून उस्कावणारे हल्ले केले, त्यामुळे गंभीर संघर्ष झाला आणि जवान शहीद झाले असं चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींनी या सगळ्या संदर्भात काय ट्विट केलंय त्यावर एक नजर टाकूया। राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यामधला पहिला प्रश्न म्हणजे पंतप्रधान गप्प का आहेत, ते काय लपवत आहेत? आता बस झालं, काय घडलं हे सर्वांना समजलं पाहिजे। चीनने आमच्या सैनिकांना मारण्याचं धाडस कसं केलं? त्यांनी आमच्या जमिनीवर ताबा घेण्याची हिम्मत कशी केली? असे सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना आणि केंद्र सरकारला उपस्थित केलेले आहेत। दरम्यान ही वेळ राजकारण करण्याची नसून आपण केंद्र सरकार सोबत असल्याचं शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलंय। भारत चीन में जिस तरीके का तनाव पैदा हुआ है और जो खबर है 20 भारतीय सैनिकों के मारे जाने की, उस पर राजनीतिक पार्टियों की तरफ से प्रतिक्रिया आनी शुरू हो गई। हमारे साथ अरविंद सावंत हैं, पूर्व कैबिनेट मंत्री हैं, केंद्र में और मोदी सरकार में मंत्री रह चुके हैं, शिवसेना के बड़े नेता। अरविंद जी, जिस तरीके की ये खबर आई, ये कितनी दुखद मानते हैं और किस तरीके से आप देखते हैं कि भारत को एक्शन करना चाहिए? पहले तो मैं जवानों ने शहादत शहीद हुए उनको साबित करता है। बहुत बुरा लगता है कि ऐसे लड़ाई कहूँ कि नहीं कहूँ, 20 जवान शहीद हुए, तो उनको सैल्यूट करता हूँ, उनको श्रद्धांजलि करता हूँ। अब रही बात तो चाइना, इस राष्ट्र की विश्वासहर्ता तो हम सब जानते हैं। स्वर्गीय पंडित नेहरू जी के समय भी हिंदी चीनी भाई भाई हुआ था। स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी के समय भी डोकलाम जैसी लड़ाई हमारी अभी हुई है। तो हमने ये सारी चीज़ें ध्यान में रखनी है। और जिस संयमित रूप से हमारे विदेश मंत्री जी ने कल बयान किया है, तो इस वक्त राष्ट्र के साथ खड़ा रहना ज़्यादा बेहतर है। क्योंकि चाइना के साथ सिर्फ संबंध, लड़ाई इतनी बात नहीं है, हमारे आर्थिक व्यावहारिक भी संबंध है। और ऐसे समय में जब इकोनॉमी राष्ट्र की हो, पूरे विश्व की हो, वो गंभीर स्थिति में है। और दुर्भाग्यवश हमें यहाँ चाइना जिस ढंग से पेश आ रहा है, वहाँ नेपाल पेश आ रहा है, पाकिस्तान के साथ तो चल ही रहा है। केंद्र की सरकार को बहुत गंभीरता से लेना है। कि मुझे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी का एक शब्द याद आता है, वाक्य याद आता है, पड़ोसी चुनना हमारे हाथ में, लेकिन वो पड़ोसी है, हमारी
4-4, 5-5 राज्यों की सीमाएं उनके पास जाती है। 3-3.5 किलोमीटर से भी ज़्यादा हमारी जो सीमाएं हैं वो चाइना से जुड़ी हुई हैं। ऐसी स्थिति में क्या चाइना भी युद्ध चाहता है? पर टिट फॉर टैट देने में तो कोई मतलब है ही, मतलब जो है जैसा करना ही चाहिए। अगर कोई आए हमारे तो तो हम थोड़े ही चुप बैठने वाले हैं। लेकिन इस वक्त सरकार जो भूमिका ले रही है, चर्चा कर रही है, उनको करने की, उनके साथ में सारा राष्ट्र एकता से खड़ा रहना चाहिए। लेकिन जिस तरीके से अरविंद जी पड़ोसी देशों के साथ जो तनावपूर्ण स्थिति आप बता रहे हैं, तो इसमें क्या विदेश नीति का आप मानते हैं कि कहीं न कहीं सही तरीके से नहीं हुआ है या फिर कुछ और? विदेश नीति की बात आती है तो देखो, टीका टिप्पणी आलोचना करने के लिए तो बहुत सारे मुद्दे हो सकते हैं, लेकिन ये नहीं कह सकते कि प्रधानमंत्री जी ने अच्छे रिश्ते रखने का प्रयास नहीं किया है। उन्होंने भी प्रयास किया है, उनको लेके गए थे, झूले पे बैठे थे। वो उस लायक नहीं है, वो उस लायक नहीं है। प्रयास करना अपना काम है। हम जनतंत्र को मानने वाले राष्ट्र, वो जनतंत्र नहीं मानते, इतना ध्यान रखें। एक आखिरी सवाल है कि तमाम सारे लोग अब कह रहे हैं कि उनको उन्हीं की भाषा में सबक सिखाया जाना चाहिए। शिवसेना कैसे मानते हैं? क्योंकि हमेशा पाकिस्तान के साथ जब इस तरीके की चीज़ें हुई तो शिवसेना की आक्रामक भूमिका रही, और आप लोगों ने कहा कि देखो भाई, चाइना के साथ भी वही हम कहेंगे, लेकिन कहना और करना इसमें बहुत फर्क है ना। इनके साथ में जो आर्थिक संबंध है जुड़े हुए, इतनी सारी पूरा मतलब विश्व छाया हुआ है चाइना की वजह से। हम हर एक चीज़ ले लो, आप आपके हाथ में है, डंडा है, उधर है, उसमें कहीं ना कहीं अंदर चाइना है। तो ये सारी चीज़ों को सरकार को भी सोचना पड़ता है। टिट फॉर टैट तो कल भी किया है उन्होंने, हमारे 20 गए तो उनको 40 गए हैं। तो इससे कोई समाधान नहीं है। समाधान लाना पड़ेगा। संवेदना जताते समय राष्ट्र को ध्यान में रखते हुए बात करनी चाहिए। ये वक्त राजनीति का नहीं है, ऐसा मैं मानता हूँ। आप केंद्र सरकार के साथ खड़े हैं। मुझे लगता है ये राष्ट्र की बात है ना, सरकार की क्या, राष्ट्र की बात है, तो खड़े रहना चाहिए। बिल्कुल, जिस तरीके से अरविंद सावंत कह रहे हैं कि इस समय राजनीति करने का वक्त नहीं है, केंद्र के साथ खड़े होने का वक्त है, देश की बात है, और ऐसे में शिवसेना राष्ट्र के साथ खड़ी है। यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। भारत चीन दरम्यान तणाव निर्माण झालेला आहे, त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुद्धा सुरू आहे। राजनाथ सिंहांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। संरक्षण मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। सैन्य दलाचे तिन्ही प्रमुख बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भारत आणि चीन दरम्यान जो तणाव निर्माण झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी थेट नवी दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण, आता नुकतीच केंद्रीय संरक्षण मंत्रालयामध्ये बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्याशिवाय तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख यांच्याशिवाय सोबतच इतरही महत्वाचे अधिकारी जे सैन्य दलातले आहेत, संरक्षण मंत्रालयातले, सगळे उपस्थित आहे। आणि भविष्यामध्ये काय कारवाई करावी, खास करून ज्या पद्धतीनं चीन आणि भारताचा संघर्ष सुरू झालेला आहे सीमा भागामध्ये, पूर्वोत्तर लडाख भागामध्ये, या सर्व पार्श्वभूमीवरती या सगळ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, पण ती साधारणतः दर बुधवारी साधारणतः केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होते, पण अजूनही या संदर्भात कुठलीही स्पष्टता नाही की मंत्रिमंडळाची बैठक होणार की नाही, कारण की आज दुपारी 3 वाजता दरम्यान सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान बोलणार आहे। पण त्यापूर्वी जर बघितलं आपण तर केंद्रीय संरक्षण मंत्रालयामध्ये अतिशय महत्वाची बैठक सुरू झालेली आहे। संदीप, अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय सैन्य दलाचे तिन्ही प्रमुख सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। आता नेमकं काय रणनीती लष्कराच्या बैठकीमध्ये आणि या संरक्षण खात्याच्या बैठकीमध्ये होते हे बघावं लागणार आहे, कारण तणाव वाढत चाललेला आहे आणि काल जे सीमेवर झालेला आहे गदारोळ, यामुळे तणावाची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे। चीनी सैन्यांसोबत झालेल्या संघर्षामध्ये जवान संतोष बाबू यांना वीरमरण आलंय। त्यांच्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलाय, पण संतोष बाबू यांच्या आई या दुःखाला मोठ्या धीराने सामोरे गेल्या। एकुलता एक मुलगा गमावल्याचं दुःख आहे, मात्र त्यानं देशासाठी प्राणार्पण केलं याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या मातोश्रीने दिलेली आहे। शहीद कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांची हैदराबादमध्ये पोस्टिंग झाल्याची ऑर्डर 3 महिन्यांपूर्वीच हाती आली होती, मात्र लॉकडाऊन आणि चीनसोबत असलेल्या तणावामुळे पोस्टिंग लांबली होती।
त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी कित्येक दिवसांपासून वडिलांच्या प्रतीक्षेत होते, मात्र दुर्दैवानं त्यांच्या हौतात्म्याचं वृत्त धडकलं आणि पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पुढची बातमी मुंबईतली. आता रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्यास तो थेट पालिका अधिकाऱ्यांना देण्याच्या लॅबला सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबई पालिकेकडून या संदर्भातले आदेश जारी करण्यात आलेले आहेत. रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो थेट रुग्णाला सांगण्यास परवानगी आहे, मात्र पॉझिटिव्ह आल्यास तो थेट रुग्णाला कळवता येणार नाहीये. तर पालिकेच्या आदेशावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. रुग्णाला त्याचा अहवाल कळणं हा त्याचा अधिकार असल्याचं भाजपनं म्हटलेलं आहे. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, आपण बघतोय आता रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तो थेट पालिका अधिकाऱ्यांना देण्याच्या लॅबला सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबई पालिकेकडून याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला तर तो थेट रुग्णाला सांगण्यास परवानगी आहे, मात्र पॉझिटिव्ह आल्यास तो थेट रुग्णाला कळवता येणार नाहीये. तर पालिकेच्या आदेशावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. रुग्णाला त्याचा अहवाल कळणं हा त्याचा अधिकार असल्याचं भाजपनं म्हटलेलं आहे. त्यामुळे खासगी लॅबमध्ये जे टेस्टिंग होणार आहे त्यावरून सुद्धा आता भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता खासगी लॅब संदर्भातला एक आदेश जारी केलेला आहे. रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तो थेट पालिका अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तर रुग्णाची परिस्थिती जोपर्यंत खालावत नाही तोपर्यंत बीएमसी कोविड टेस्ट करत नाही. आता त्या रुग्णाचा कोविड टेस्ट रिपोर्ट बीएमसीकडे हॉस्पिटलमध्ये बेड नाही आहेत, मग काय करणार असा सवाल सुद्धा भाजपनं उपस्थित केलाय. जगातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ज्या ठिकाणी गेल्या 30 वर्षापेक्षा अधिक कालखंडापासून शिवसेनेची मुंबईत सत्ता आहे, या महापालिकेनं मोगलांच्या कालखंडात जसे नियम असायचे तसे नियम आणलेत. जर समजा आपल्या घरामध्ये कुणी असेल, आई वडील भाऊ बहीण, कुणाचंही कोविड टेस्ट करायची असेल तर ही बीएमसी करत नाही. जोपर्यंत पेशंटची स्थिती खालावत नाही तोपर्यंत हे टेस्ट करायला तयार नाहीत. आता या टेस्टचा रिपोर्टसुद्धा त्या पेशंटला मिळणार नाही, जो त्याचा मौलिक अधिकार आहे. तो रिपोर्टसुद्धा महापालिकेला मिळेल, पेशंटला मिळणार नाही. अशा प्रकारचे नियम शिवसेनेची सत्ता असणारी महानगरपालिका करते. अशा प्रकारचे नियम त्यांना करता येणार नाहीत. हा नियम त्यांना मागे घ्यावा लागेल. यांनी मृत्यूचे आकडे देशापासून दडवले. आता यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये बेड नाही म्हणून त्या पेशंटला तडफडत हे घरी ठेवणार आहेत. तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तो रिपोर्ट यांना सांगणार नाहीत. अशा प्रकारचे मोगल कालखंडातले, इंग्रजांच्या कालखंडातले नियम बीएमसीला करता येणार नाहीत. यानंतर एक ब्रेकिंग बातमी. देशात गेल्या 24 तासामध्ये कोरोनामुळे आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. एका दिवसामध्ये 2003 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3,54,065 वर गेलेला आहे. तर 24 तासांमध्ये 10,974 जण कोरोनाग्रस्त झालेले आहेत. अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय की मृतांचा आकडा सुद्धा सर्वात जास्त असल्याचं पाहायला मिळतंय आतापर्यंतच्या आकडेवारीत. बरोबर. जेव्हापासून भारतामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आला त्यानंतर दररोज आकडेवारी वाढत होती, पण आता जी मृत्यूची आकडेवारी आली आहे ही सर्वाधिक आकडेवारी आहे. देशातील सर्वात जास्त मृत्यू आज गेल्या 24 तासात झालेले आहेत. 2003 लोकांचा मृत्यू झालेला आहे आतापर्यंत. आणि देशात जर आतापर्यंत बघितलं तर 3,54,065 हे कोरोना रुग्ण आहे. आणि आतापर्यंत 1,86,935 रुग्ण बरे झालेले आहेत. तर जर मृत्यूची संख्या जर बघितली आपण तर आतापर्यंत 11,903 लोकांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या 24 तासामध्ये 10,974 नवीन प्रकरणं पुढे आलेले आहे आणि गेल्या 24 तासामध्ये 52.79% रुग्ण बरे झालेले आहे. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बातमी पुण्यातली आहे. पुणे महानगरपालिकेची 3 महिने मुख्य सभा झाली नाही, तर महापालिकेच्या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द होत असल्यानं आज महापालिकेची मुख्य सभा बोलवण्यात आली आहे. ही सभा झाली नसती तर नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमासहित मुख्य सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज 3 वाजता महापालिकेची मुख्य सभा पार पडणार आहे.
अधिक माहिती घेऊयात. पुण्यावरून आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, 3 महिन्यानंतर महापालिकेची मुख्य सभा होते, काय सांगशील या सभेसंदर्भात? संदीप, महापालिकेच्या रूल बुक नुसार 3 महिन्यामध्ये एक तरी मुख्य सभा जी आहे, ती होणं गरजेचं असतं आणि जे सभासद या मुख्य सभेला गैरहजर राहतात ते अपात्र ठरत असतात. आता मुळात कोरोनाच्या कार्यकाळामुळे मुख्य सभाच झाली नाही आणि त्यात यापूर्वी जे झालेल्या मुख्य सभांना गैरहजर असणारे नगरसेवक होते त्यांची पूर्ण पाचावर धारण बसलेली होती. याचं कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या नियमामध्ये अपात्रतेची टांगती तलवार जी आहे ती त्यांच्या डोक्यावरती होती. जर मुख्य सभा झाली नसती तर 3 महिन्याच्या मुख्य सभा आणि ते पूर्वी अनुपस्थित असलेली मुख्य सभा असा काउंट होऊन त्यांची अपात्रता जी आहे, त्यांचे नगरसेवक पद जे आहे ते रद्द होऊ शकलं असतं. आणि या सगळ्या तांत्रिक मुद्द्याची जेव्हा नगरसेवकांना माहिती मिळाली तेव्हा त्यांची प्रचंड पाचावर धारण बसलेली होती आणि मग महापौरांकडे, नगरसचिव कार्यालयाकडे त्यांनी विनंती करून तातडीनं मुख्य सभा लावण्याची मागणी जी आहे ती केली. महापौरांनी आयुक्तांशी याबाबत चर्चा केल्यानंतर आज ही मुख्य सभा जी आहे ती दुपारी 3 वाजता महापालिकेच्या मुख्य सभेच्या सभागृहामध्ये होईल. सोशल डिस्टन्सिंगसाठी जे सगळं नियोजन जे ते काल करण्यात आलेलं होतं त्याची पाहणी महापालिका आयुक्त, महापौर आणि अतिरिक्त आयुक्त यांनी एकत्रित केली आणि त्यानंतर आता आज अखेर उपस्थितीसाठी सह्या करायला झाडून सगळे नगरसेवक जे आहेत ते हजर राहतील. याचं कारण पुढची मुख्य सभा कधी होईल ते सांगता येत नाही आणि पुन्हा या तांत्रिक मुद्द्यामध्ये जर हे नगरसेवक अडकले तर त्यांना पद जाण्याची मोठी भीती आहे. अगदी. आणि वैभव, या सगळ्या ज्या मुख्य सभेसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. मनमाडमध्ये आरोग्य सेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मनमाडसह नांदगाव तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेवकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सेवेत कायम करण्यात यावं यासह त्यांच्या अन्य काही मागण्या आहेत. मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. तर नाशिकच्या सातपूरमध्ये कोरोनामुक्त झालेल्या वॉचमनच्या कुटुंबाचं इमारतीतल्या रहिवाशांनी जोरदार स्वागत केलं. इमारतीतल्या 9 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी एक वॉचमन, त्याची पत्नी आणि 3 मुलांचा यामध्ये समावेश होता. मात्र आता वॉचमन आणि त्याचं कुटुंब उपचारानंतर बरं होऊन परतल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. फुलांची उधळण करून औक्षण करण्यात आलं. शिवाय तात्पुरती एक खोली त्यांना राहायला सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर कोकणातली एक महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरीतल्या मंडणगड आणि दापोली तालुक्यांमधील निसर्ग चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झालंय. रमेश कुमार गंता यांच्या नेतृत्वात हे पथक जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहे. आज मंडणगड इथं आगमन झाल्यानंतर मंडणगड जिल्हाधिकाऱ्यांनी पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण केलं आणि जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. मोठ्या प्रमाणावर घरांचं झालेलं नुकसान, सोबतच फळबागांचं नुकसान आणि वीज पुरवठा याबाबत या विविध विषयांवर या पथकाला जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शिवाजी, काय सांगशील? पथकानं आता पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक काल रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झालं होतं आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झालेलं आहे. मंडणगड तालुक्यामधल्या काही गावाची पाहणी केली जाणार आहे. 10:30 वाजता केंद्रीय पथक मंडणगड रेस्ट हाऊसला दाखल झालं आणि त्यानंतर तिथे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्यांना जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी त्यांना सांगितला आणि आता त्यानंतर केंद्रीय पथक बाबासाहेबांचं जे मूळ गाव आहे आंबडवे, त्या आंबडवे गावाला भेट देणार आहे. त्यानंतर शिगवणला भेट देणार आहे. त्यानंतर मात्र दापोली तालुक्यातल्या वेळास आणि केळशी, बांधकोट, अंजर्ले या गावाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर साधारण 4च्या दरम्यान परत एक दापोलीमध्ये परत त्यांची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये दोन्ही तालुक्याचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर मात्र हे पथक आज पुण्याकडे रवाना होणार आहे अशी माहिती मिळते. अगदी या सगळ्या पाहणी दौऱ्यासंदर्भातले सगळे अपडेट शिवाजी तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.